झाला म्हणावं लागेल, तोंडावर आलेला आहे। महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर नगर जिल्ह्यात येऊन सांगून गेलते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सर्व प्रकारचं खत आणि बी बियाणे उपलब्ध आहे। परंतु वस्तुस्थिती जर पाहिली तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सर्व कृषी सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांच्या मोठमोठ्याला रांगा लागलेला आहे आणि म्हणून शासनानं सांगितलेलं माहिती अत्यंत खोटी आहे। लोकांमध्ये खताबद्दल अत्यंत तीव्र भावना आहेत। मोठ्या प्रमाणात खत टंचाई आहे। आलेलं खत हे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वितरित झालं पाहिजे होतं त्या पद्धतीने वितरित न होता अनेक कृषी सेवा केंद्रातनं खत हे काळ्या बाजारानं बेकायदेशीरपणानं वेगवेगळ्या भागामध्ये वितरित होतंय आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे गरजू शेतकरी आहेत त्यांना खत आणि बी बियाणं उपलब्ध होत नाही। 2 दिवसापूर्वी या पाथर्डी तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती खतासाठी लोक आले असताना त्या ठिकाणी पोलिसांना बोलून संबंधित कृषी सेवा केंद्राच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला केला। त्या लाठी हल्ल्यामध्ये अनेक शेतकरी चांगल्यापैकी जखमी झाले। त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानावरचं रॉकेल आणि धान्य हे देखील काळ्या बाजाराने विकलं जातं। या तालुक्यामध्ये जवाहर योजनेतल्या विहिरी असतील, घरकुल असतील, याच्यामध्येही भ्रष्टाचार केला जातो। या अनेक बांधकाम विभागाच्या कामाबाबतीतही भ्रष्टाचार केला जातो। या सगळ्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं आज पाथर्डी कचेरीवरती जवळपास 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा आयोजित केला होता। एक अत्यंत तीव्र भावना शेतकऱ्यांच्या होत्या। मोठ्या संख्येने शेतकरी तीव्र भावनानं शासनाच्या विरोधामध्ये आज घोषणा देत कचेरीवरती आले। उन्हामध्ये अनेक तास बसले। या ठिकाणी प्रांताधिकारी आणि संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं आम्ही लेखी स्वरूपामध्ये आश्वासन घेतोय। आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की उद्यापासून खताच्या बाबतीमध्ये प्रत्येक कृषी सेवा केंद्राला जोडलेल्या गावातील तलाठी त्या ठिकाणी थांबतील। प्रत्येक शेतकऱ्याला परमिट दिलं जाईल, त्याचं क्षेत्र किती आहे याप्रमाणे त्याला खत वाटपाचं परमिट दिलं जाईल आणि उद्यापासून कुठल्याही प्रकारे काळा बाजार होणार नाही ही ठोस कारवाई करण्यासाठी आज प्रांताधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की तसं होईल। तसं जर झालं नाही तर पुन्हा संघर्ष केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। शेवटी महाराष्ट्रामध्ये आज आघाडी सरकारचं अत्यंत मोठं अपयश आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली फसवलं गेलं, विजेच्या बाबतीमध्ये फसवलं गेलं। आज डिझेल पेट्रोल महाराष्ट्रात लोकांना भेटत नाही, रॉकेल भेटत नाही, पिण्याचं पाणी भेटत नाही आणि आज साधं खत मागितलं तर खत सुद्धा भेटत नाही। हे दुर्दैव ह्या आघाडी सरकारच्या बाबतीत दुर्दैवानं म्हणावं लागेल की हे अत्यंत फेल्युअर गव्हर्नमेंट आहे। सरकारसाठी हे अपयश मोठं लाजिरवाणं आहे असं मला वाटतं। या तालुक्यामध्ये 850 मेट्रिक टन खताचा कोटा मंजूर झालेला आहे। शासनानं सांगितलेली आकडेवारी 850 पैकी 715 मेट्रिक टन खत या तालुक्यामध्ये वितरित केल्याचं अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं। परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही जर पाहिलं, आम्ही तपासलं तर अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये खत उपलब्ध नाही। सदर खत पाथर्डीच्या तालुक्याच्या भोवताली मराठवाड्यातील शिरूर तालुका असेल, गेवराई तालुका असेल, पैठण तालुका असेल या भागामध्ये खत डायरेक्ट उतरवलं जातं। त्या ठिकाणी काळ्या बाजारानं खत विकून अधिक नफा मिळवला जातो। त्यामध्ये कृषी सहाय्यक अधिकारी जे नेमलेले आहेत तेही संगणमतानं व्यापाऱ्यांबरोबर आहेत। दोघंही त्या ठिकाणी अतिरिक्त पैसे काढतायत आणि दुर्दैवानं काँग्रेसचं नेतृत्व याला संरक्षण देतंय। माहीत असूनही याच्याकडे डोळेझाक केली जाते। हे अत्यंत दुर्दैवी आहे। ही वस्तुस्थिती आहे की काळ्या बाजारामध्ये खत विक्रीला मिळतंय आणि इथं प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळत नाही।